श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की होलिका दहनाच्या दिवशी तुम्ही कोणते नियम करू नये, कोणत्या गोष्टी करू नये, अन्यथा ही होळी तुमच्यासाठी भारी ठरू शकते. याचसोबत होळीच्या दिवशी तुम्ही ही एक गोष्ट तुमच्या घरी नक्कीच आणावी. तर भक्तो, संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. नमस्कार भक्तो, तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. भक्तो, जर आपण फाल्गुन महिन्यातील होळीबद्दल बोललो आणि त्यात भगवान श्रीकृष्णांचे नाव घेतले नाही तर ते शक्य नाही. होळी आणि भगवान श्रीकृष्ण यांचे नाते किती घट्ट आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. वृंदावन, गोकुळ, मथुरा आणि बरसाना येथे होळीचा उत्सव असा असतो की जणू काही संपूर्ण जग कृष्णाच्या रंगात रंगलेले आहे. म्हणून खऱ्या भक्तीने जय श्रीकृष्ण नक्कीच लिहा. तुम्ही भगवान श्रीकृष्णांच्या दरबारात गेलेले आहात आणि ते तुम्हाला खूप आनंद आणि समृद्धी देते. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे अवतार आहेत, त्याचप्रमाणे नरसिंह देवजी हे भगवान श्रीहरी विष्णूंचे अवतार मानले जातात. भगवान नरसिंह हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जातात, तर भगवान श्रीकृष्णाला या संपूर्ण जगाचे विश्वगुरू देखील म्हटले जाते. होळीच्या सणाबद्दल धर्मग्रंथांमध्ये अनेक कथा आहेत आणि त्याबद्दल बरेच काही लिहिले गेलेले आहे. भक्त प्रल्हादाच्या स्मरणार्थ होलिका दहन केले जाते हे सर्वांना माहीतच आहे. होलिका दहनाच्या दिवशी घराच्या अंगणात अग्नी पेटवला जातो आणि घरातील सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी आणि नकारात्मकता आगीत नष्ट होतात. म्हणून होळीच्या सणात तुम्ही तुमच्या घरासमोर होलिका दहन करावी. आणि जर तुम्ही हे करू शकत नसाल तर जवळच्या ठिकाणी जेथे होलिका दहन होत असे तिथे जाऊन पूजा करावी. पण बघतो, शास्त्रांमध्ये असे काही नियम सांगितले गेलेले आहेत, अशी काही कामे सांगितली गेलेली आहेत जे होलिका दहनाच्या दिवशी करण्यास सक्त मनाई मानली जातात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होलिका दहनाच्या दिवशी कोणते नियम आणि कोणत्या गोष्टी करू नयेत हे सांगणार आहे. अन्यथा ही होळी तुमच्यासाठी खूप महागात पडू शकते. तर सर्वात प्रथम आपण होळीच्या दिवशी काय करू नये हे जाणून घेऊयात आणि त्यानंतर आपण होळीच्या दिवशी काय खाऊ नये हे सुद्धा जाणून घेऊया. सर्वप्रथम, एक मुलगा असलेल्या मुलाच्या आईने होळी चालू नये. तर हो बघतो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेले आहे. शास्त्रांमध्ये असे नमूद केलेले आहे की जर तुम्हाला एकच मुलगा असेल तर अशा मातांनी होलिका दहनाची आग लावू नये आणि होळीच्या दिवशी तुम्ही उपवास केला पाहिजे. हे तुमच्या मुलासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी खूप फायदेशीर मानले जाते. बघतो, 2 मुलांची आई किंवा ज्यांना मूल नाही ते होळीला जाळू शकतात. दुसरे महत्त्वाचे, होलिका दहनाच्या दिवशी तुम्ही शक्य तितके तुमचे डोके धुतले पाहिजे आणि त्यास झाकून सुद्धा ठेवले पाहिजे, कारण होलिका दहनाच्या दिवशी जादूटोणा क्रिया आणि काळी जादूसारख्या गोष्टी मोठ्या प्रमाणात केल्या जातात. तर अशा परिस्थितीत तुमच्या आजूबाजूला नकारात्मक शक्तींचा प्रभाव असण्याची शक्यता आहे आणि केस उघडे ठेवल्याने या शक्ती लवकरच तुमच्यावर प्रभावी होतात. म्हणून होलिका दहनाच्या दिवशी महिलांनी केस बांधावेत आणि डोके झाकून ठेवावे आणि महिलांनी रात्री झोपतानाही कधीही केस उघडे ठेवू नये. ही चूक तुम्ही करू नका. बघतो, तिसरी गोष्ट म्हणजे होलिका दहनाच्या दिवशी कोणालाही उधार पैसे देऊ नये, अन्यथा तुमच्या घरातून पैशाचे नुकसान होईल आणि देवी लक्ष्मी तुमचे घर सोडून जाईल. असे मानले जाते की या दिवशी दिलेले दान परत येत नाही आणि जर तुम्हाला पैसे उधार घ्यायचे असतील तर तुम्ही त्यासोबत 1 रुपयाचे नाणे देखील द्यावे. यामुळे अशुभ परिणाम कमी होतात. जर तुम्हाला या दिवशी असे करायचे असेल तर तुम्ही नक्कीच एखाद्या गरजू व्यक्तीला प्रोत्साहन देऊ शकता. होलिका दहनाच्या दिवशी गाईला चारा देणे अत्यंत शुभ मानले जाते. फक्त चौथी महत्त्वाची गोष्ट, होलिका दहनाच्या दिवशी आईचा अपमान करू नका. बघतो, कोणीही कधीही आपल्या आईचा अपमान करू नये आणि विशेषतः होलिका दहनाच्या दिवशी चुकूनही करू नका. असे करणे अशुभ आहे. शास्त्रांच्या अनुसार होलिका दहनाच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने आपल्या आईसाठी काही रोप लावावे आणि तिचा आशीर्वाद घ्यावा. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या आणि संकटे दूर होतात. बघतो, होलिका दहनाच्या दिवशी तुम्ही काय खावे आणि काय खाऊ नये हे आता आपण जाणून देणार आहोत. तर यात पहिली गोष्ट म्हणजे गहू आणि गुळापासून बनवलेली पुरणपोळी. जर तुम्ही होलिका दहनाच्या अग्नीत ते अर्पण केले तर तुम्हाला आणखी शुभ परिणाम मिळतील. कारण बघतो, असे मानले जाते की होलिकेचा अग्नी गोड भाकरीचा प्रसाद आनंदाने स्वीकारतो. म्हणूनच तुम्ही अग्नीत पुरणपोळी अथवा गहू गुळाची भाकरी अर्पण करावी. आशीर्वाद म्हणून घरातील सर्व सदस्यांना आनंद आणि समृद्धी मिळत जाते. म्हणूनच होलिका दहनाच्या दिवशी संपूर्ण कुटुंबाने होलिका अग्नीला प्रसाद म्हणून पुरणपोळी अर्पण करावी आणि होळी मातेचा आशीर्वाद घ्यावा. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा तुम्ही पुरणपोळी अथवा गोड भाकरी पोळी आगीला अर्पण करता तेव्हा तुमच्या पायात चप्पल नसावी, अन्यथा हा अग्नीचा अपमान होईल आणि अशा परिस्थितीत होळी माता तुमच्यावर रागवू शकते. यासोबत बघतो,
भगवान श्रीकृष्णांना पुरणपोळी आणि पांढरी लोणी अर्पण केल्याने संपत्ती आणि समृद्धी मिळते आणि सर्व प्रकारची दुःखे दूर होतात. याशिवाय बघतो, जर तुम्ही या दिवशी हरभरा खाल्ले तर शनिदेवाच्या वाईट नजरेचा तुमच्यावरील प्रभाव हळूहळू कमी होऊ लागतो. या दिवशी काळे चणे दान केल्याने व्यक्तीच्या जीवनातून दुःख, दारिद्र्य आणि नकारात्मकता नष्ट होते. त्याचे प्रलंबित कामही पूर्ण होऊ लागतात. भगवान श्रीकृष्णांचे आवडते अन्न म्हणजे दूध, दही, तूप आणि मधापासून बनवलेले पंचामृत. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा रंगांची होळी खेळली जाते तेव्हा या दिवशी सकाळी स्नान केल्याच्या नंतर घरातील सर्व सदस्यांनी भगवान श्रीकृष्णाला नैवेद्य अर्पण केल्याच्या नंतर या पंचामृताचे सेवन करावे. जीवनात आनंद येईल आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना धन, शांती, समृद्धी आणि लक्ष्मी मिळेल. होलिका दहन दरम्यान पांढऱ्या रंगांचे अन्न खाऊ नये. हे मी तुम्हाला यासाठी सांगतो बघतो, कारण होलिका दहनाच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त असतो आणि पांढऱ्या गोष्टी नकारात्मक शक्तींना लवकर आकर्षित करतात. म्हणूनच शास्त्रांच्या अनुसार होलिका दहनाच्या दिवशी पांढऱ्या रंगाच्या अन्नपदार्थांना जास्त प्रमाणात खाऊ नये. म्हणूनच तुम्ही या दिवशी तुमच्या मुलांना दूध, दही, भात आणि अशा इतर गोष्टी खाणे टाळावे. तसेच होळीच्या दिवशी थंडाई पिण्याची खूप आवड अनेकांना असते. तर आता अशा परिस्थितीत काय करावे, मी तुम्हाला इथे सांगू इच्छितोय की होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी तुम्ही होळी खेळता त्या दिवशी तुम्ही या गोष्टी खाऊ शकता. येथे आपण होलिका दहनाच्या दिवसाबद्दल बोलत आहोत. होलिका दहनाच्या दिवशी तुम्हाला फक्त पांढऱ्या रंगांच्या गोष्टी टाळाव्या लागतील. जर तुमच्या व्यवसायात अनेक समस्या उद्भवत असतील, जर तुमच्या व्यवसायातील दर तुमच्यासाठी टिकत नसेल, घरात नेहमीच संघर्षाचे वातावरण असते, म्हणून तुम्ही हा उपाय नक्कीच करून पहा. होलिका दहनाच्या दिवशी होलिका दहन पूजेनंतर होळीची राख तुमच्या घरी आणा आणि तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी एका काळ्या कापडात थोडे मीठ घालून त्या राखेस बांधून ठेवा. आणि जर तुम्हाला ती घरी ठेवायची असेल तर ती कुंडीतील तुळशीच्या रोपासोबत मातीत मिसळा आणि दररोज त्याच्यासमोर एक दिवा लावा. यामुळे घर आणि त्यातील सदस्यांवर काळी नजर आणि काळ्या जादूचा प्रभाव कमी होतो आणि व्यवसायातील समस्याही संपू लागतात. बघतो, जर तुमचे शत्रू तुमच्या आयुष्यात नेहमीच काही ना काही अडचणी निर्माण करत असतील किंवा जर एखाद्याच्या वाईट नजरेमुळे तुम्ही निरोगी राहू शकत नसा किंवा तुमचा आजार बराच काळ बरा होत नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. होलिका दहन पूजेच्या वेळी तुम्हाला गोमती चक्र आणावे लागेल आणि ते घेऊन होलिका दहनाच्या अग्निभोवती फिरावे लागेल आणि पूजा झाल्याच्या नंतर तुम्हाला हे गोमती चक्र अग्नीत टाकावे लागेल. यामुळे तुमच्यावरील वाईट नजर, शत्रूंचे भय आणि आरोग्याशी संबंधित सर्व समस्या दूर होऊ लागते. या दिवशी तुम्ही तुमच्या घरी मातीचे भांडे आणावे. बघतो, होळीपासून हवामान बदलत जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही उन्हाळ्यासाठी घरी मातीचे भांडे आणण्याचा विचार करत असाल तर होळीचा दिवस खूप शुभ आहे. म्हणून या दिवशी तुमच्या घरी मातीचे भांडे नक्कीच आणा. बघतो, लक्षात ठेवा की या दिवशी आपले जुने कपडे कोणालाही दान करू नयेत, अन्यथा अशा परिस्थितीत आजार घरात प्रवेश करतात. आणि जर तुम्हाला या दिवशी कपडे दान करायचे असतील तर नवीन कपडे दान करा किंवा जर तुम्ही एखाद्या गरीबाला जुने कपडे देत असाल तर कधी फाटलेले कपडे देऊ नका. ते यापेक्षाही मोठे पाप मानले जाते. अनेक लोकांच्या घरात तुम्ही बनवलेल्या शेणाच्या गोबर कांड्यांची तुम्ही पूर्वजांसाठी एक माळ, हनुमानजींसाठी एक माळ आणि घराच्या सुखसमृद्धीसाठी एक माळ तयार करावी. या 3 गोष्टींमध्ये 7 गोबर कांड्या असाव्यात आणि घरासाठी तयार केलेली गोबर कांड्यांची 3री माळ, त्यावर हळद आणि कुंकू लावा आणि होळीच्या दिवशी घराच्या छतावर ठेवा आणि नंतर रात्री ही माळ होलिका अग्नीत अर्पण करा. याने तुमचा पूर्ण घर, कुटुंब, परिवार पूर्ण वर्षभर वाईट अपशकुनी गोष्टींपासून सुरक्षित राहतो. कुणाची वाईट दृष्ट लागत नाही. बघतो, होळीच्या दिवशी तुमचा तवा किंवा कोळपाट लाटणी कोणालाही देण्याची चूक करू नका. जर तुम्हाला या दिवशी एखाद्याला गणपतीची मूर्ती भेट द्यायची असेल तर तुम्ही ते करू शकता, परंतु लक्ष्मी गणेशची मूर्ती ज्यामध्ये लक्ष्मी आणि गणेश एकत्र आहेत ती कोणालाही देऊ नये. या दिवशी चुकूनही तुमचा झाडू कोणालाही देऊ नका, कारण की बघतो, होळीच्या दिवशी अनेक प्रकारचे काळी जादू टोण्याच्या क्रिया केल्या जातात. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमचा तवा किंवा झाडू कोणालाही दिला तर तुमच्यावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून होळीच्या दिवशी तुम्ही ही चूक करू नये. तर बघतो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. खूप खूप धन्यवाद.